हे का पण मग कशाला इतका प्रेशर प्रेशर कोण सांगितलं तुम्हाला काय सांगितलं तर 10 वेळेस फोन करता सर रात्रीला फोन करायला लावता सर याला जबाबदार फक्त व्हिडिओ आहे सर अरे ऐक समाधान काय रे तू कसं प्रेशर काय कशाला एवढा फोनवर फोन करतायत चला 7,000 पगार 2 महिन्यापासून पगार नाही ना फक्त सर जेवण सुद्धा करू देत नाहीत लिपिकचं काम सांग करतोय आमचा काम बंद आंदोलन असताना आम्हाला फोन का केला सर काम बंद आंदोलन नाही आज मुंबईला मोर्चायचं पगार कंपनी नव्हती कंपनी बंद होती पण एक कस्टमरला मी 2 काम सांभाळतोय सर 8 महिन्यापासून बिना पगाराचं आणि म्हणून तर इतका प्रेशर येत असेल त्याला जबाबदार कोण काय हा प्रकार तुला इथं नाही सांगितलं यांनी काय नाही सांगितलं मग काय करायचं सर मला इथे यायला मला भाड्याला पैसे भेटते 3 दिवस मला इथं बोलवलं सर जेवण सुद्धा होऊ देत नाही इथला फोन येतोय त्यांना डायरेक्ट नाही भाडं बरोबर आहे आता ते इंडिव्हिज्युअल पोरांना त्याची सोसायटी लागते पगार नाही सर आम्हाला काय ठीक आहे आता येताना जर आजचा ऍक्सिडेंट झाला त्यांना काय व्हिडिओ साहेब आम्हाला इन्शुरन्स करून देणार का नमस्कार मी राजेंद्र श्रीराम पाटील तालुका शिंदेखेडा जिल्हा धुळे मौजे मालपूर ग्रामपंचायतीचा संगणक परिचालक बोलत आहे मागील 13 वर्षापासून म्हणजे संगणकीय जो प्रोजेक्ट आहे संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र संग्राम प्रोजेक्ट चालू झाल्यापासून ग्रामपंचायत मालपूर येथे संगणक परिचालक म्हणून कार्यरत आहे। शासनाने आम्हाला वेळोवेळी आश्वासनं दिलेली होती की आम्ही तुम्हाला शासन सेवेत घेऊ, परंतु आजवर काहीच झालं नाही। शासनाने फक्त कंपनीला वेगवेगळ्या कंपनींना कॉन्ट्रॅक्ट दिले आणि कॉन्ट्रॅक्ट देत असताना त्यांनी संगणक परिचालकांचा अजिबात विचार केलेला नाही, कंपनीचाच विचार केलेला आहे। आणि आताही मागील 3 महिन्यापासून कंपनी जी कार्यरत कंपनी होती तिचा करार संपल्यामुळे मागील 3 महिन्यापासून संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून या टेन्शनमुळे मी आज पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझी मायबाप शासनाला विनंती असेल, जर संगणक परिचालक